राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने आरोप केलेल्या नवी मुंबईतल्या सिडको प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालंय। कारण स्वतः वन विभागाने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणीच केलेली आहे। याच संदर्भात आमदार रोहित पवारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे। सिडकोची कोट्यवधींची जमीन घोटाळा प्रकरण, बिवलकर प्रकरणाची व्याप्ती वाढली। रोहित पवारांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट। मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना नवी मुंबईतील यशवंत नारायण बिवलकर या व्यक्तीला कोट्यवधी रुपयांची जमीन दिल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला होता। रोहित पवार यांच्या आरोपांवरून बिवलकर प्रकरणात तथ्य असून सिडकोची कोटींची जमीन हडप केल्याची बाब खुद्द वन विभागानंच कबूल केल्याचं आता समोर आलंय। या प्रकरणी बिवलकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेल आणि उरण पोलीस ठाण्याला वन विभागाच्या वतीनं पत्र देखील देण्यात आलेलं आहे। परंतु अद्याप पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाहीये। तर पोलीस प्रशासनावर राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप आता आमदार रोहित पवार यांनी केला आहे। आम्हाला सीपी साहेब सांगतात आम्हाला शहानिशा करावी लागेल, आम्हाला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला शासन काय म्हणते हे बघावं लागेल, आम्हाला बिवलकरांशी चर्चा करावी लागेल, आम्हाला सिडको बरोबर बोलावं लागेल। म्हणजे ही उत्तरं ऐकल्यानंतर एकच कुठेतरी कळते की जर तुमच्याकडे पैसा असेल, जर तुम्ही बिवलकर सारखा माणूस असाल, जर मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर पोलीस प्रशासन सुद्धा वरच्या दबावामुळे तुम्हाला सहकार्य करेल अशी भूमिका आज दुर्दैवाने सीपी साहेबांच्या इथं आल्यानंतर आम्हा सगळ्यांना तिथं जाणवली। मागच्या 2 महिन्यांपासून सातत्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सिडको, नगरविकास विभाग यांनी केलेल्या चुकीच्या बाबी समोर आणल्या। परंतु अद्याप या प्रकरणात कोणावरही कारवाई झालेली नाहीये। वन विभागाने देखील झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात पोलीस प्रशासनाला पत्र देत लक्ष वेधलंय। परंतु तरी देखील कारवाई झाली नसल्यानं पोलिसांवर कोणाचा दबाव तर नाही ना अशी चर्चा देखील रंगू लागलेली आहे। शासनाने सुद्धा अनेक वेळा ॲफिडेव्हिट केले की तशा पद्धतीचे पत्र व्यवहार सुद्धा केलेले आहेत की या ठिकाणचं जे काही बिवलकर ते या ठिकाणचे लँडलॉर्डच नाही आहेत, त्यांची जमीन आता ही नाहीच आहे। आणि अशा अनेक वेळा शासनाने ॲफिडेव्हिट केलेले असताना सुद्धा त्यांना जमीन दिलेली गेली, अनधिकृतपणे जमीन दिलेली गेली। ती सगळी जमीन शासनाला वर्गवावी असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। दत्तू या ठिकाणचे असलेले बिवलकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। मागच्या 2 महिन्यात या प्रकरणात कोणतीही झाली नव्हती। त्यानंतर आता या प्रकरणामध्ये वन विभागाने उडी घेतली आहे। वन विभागाने पोलीस प्रशासनाला पत्र लिहिलं। या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। मात्र या प्रकरणी नवी मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीनं कोणतीच कारवाई झाली नसल्याचं म्हणत स्वतः रोहित पवार यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली। बिवलकर आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। आज रोहित पवार यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली असून बिवलकर आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता नवी मुंबई पोलीस आयुक्त या संदर्भात काय कारवाई करतात, खरोखर बिवलकर आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल होतो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।